काय असते ही पुष्पौषधी, कुणी शोधून काढली, कशी काम करते आपल्या शरीरावरती? डॉक्टर एडवर्ड बाख जे 1930 साली त्यांनी लंडनमध्ये ही औषध चिकित्सा पद्धती शोधून काढली. बरोबर. प्रत्येक माणूस वेगळा आहे. दोन जुळ्या भावांमध्ये सुद्धा स्वभावात जमीन आसमानाचा फरक आहे, तर यांना एकच औषध देऊन चालणार नाहीये. ते वेगळे पण काय आहे पुष्पौषधीची, किंवा ही वेगळी का आहे पद्धत? ही सायकोसोमॅटिक डिसीजेस म्हणजे मनोकायिक विकारांमध्ये काम करते. मुलं मोठी झाली की चिडचिड करतात, काही मनासारखं दिलं नाही की आदळापट करायची, जमिनीवर लोळायचं, हट्टीपणा करायचा. अशा वेळी पण आपण औषध त्यांना देऊ शकतो. चिडचिड करणं, रागावणं, आपण ज्याला ओसीडी म्हणलो, परफेक्शन म्हणलो, या सगळ्या गोष्टी प्रत्येक घरात चालतात आणि यानं मन अस्थिर होतात, कुटुंब अस्थिर होतं आणि आपण रोगाकडे जातोय. ऍब्सोल्युटली. भीती बसलेली असते, यासाठी मिम्युलस हे औषध आहे. तर मिम्युलस हे औषध तुमची भीती घालवण्याचं काम करतं. तसं पुष्पौषधीमध्ये किती औषध आहेत? पुष्पौषधीमध्ये एडवर्ड बाख यांची जी औषधं आहेत ती 38 औषधं आहेत. सीता मातेला ज्या अशोकवनात ठेवलेलं होतं, ती जी अशोकाची फुलं आहेत ती उदासी दूर करायला मदत करतात. कुठल्या कुठल्या आजारांवरती हे पुष्पौषधी काम करतात? तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी डॉक्टर राज जाधव महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा हवाला देऊन सांगायचं झालं तर 90% डिसीजेस आर सायकोसोमॅटिक इन इट्स ओरिजिन, असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगतं. म्हणजे तुम्हाला झालेल्या आजारांपैकी 90% आजार हे तुमच्या अस्थिर मनापासून उत्पन्न झालेले आहेत किंवा तिथे जन्मलेले आहेत. मानसिक आजाराचं प्रमाण आजच्या काळामध्ये खूप जास्त वाढलेलं आहे. नॅशनल मेंटल हेल्थ सर्वे ऑफ इंडिया यांचा हवाला द्यायचा झाला तर ते सांगतात की 10 ते 12% इंडियन्सला, अडल्ट इंडियन्सला मानसिक आजार आहेत. मग बाकी आपल्याला हे कसं तरी वाटतंय, उगीच करमत नाही, उगीच उदास वाटतं, किंवा छोटे छोटे अँझायटी डिप्रेशनवाले केसेस तर खूप जास्त वाढलेले आहेत. मग मानसिक आजार हे त्याचं मूळ आहे आणि तिथून पुढे आपल्या शरीरामध्ये हे शारीरिक आजार उत्पन्न होतात आणि त्यामुळे स्थैर्य, एक राष्ट्रीय स्थैर्य आहे ते खालावतं. आणि अशा या मानसिक आजारांवरती काही औषध आहे का? झोपेच्या गोळ्या तर बिलकुल नाही. मी काय म्हणतो, आज आपल्याकडे जे गेस्ट आलेले आहेत, राजमंचावरती जे गेस्ट आलेले आहेत त्या आहेत डॉक्टर प्रिया दंडगे मॅम. प्रिया दंडगे मॅम ह्या होमिओपॅथिक डॉक्टर आहेत आणि पुष्पौषधीची प्रॅक्टिस त्या बऱ्याच वर्षापासून करतात. पुष्पौषधी ही अशी औषध प्रणाली आहे जी आपल्या मानसिक आजारांना ठीक करते. वरून तुमचे स्किनचे आजार असतील, लहान मुलांमध्ये, मोठ्या अडल्ट्समध्ये, महिलांमध्ये विशेष करून या औषधीचा फार परिणाम दिसून येतो. आणि ही औषधी कशी काम करते, या सर्व प्रश्नाची उत्तरं, कुठल्या कुठल्या आजारावरती काम करते, या सर्व प्रश्नाची उत्तरं जाणून आपण आज डॉक्टर प्रिया दंडगे मॅम यांच्याकडून घेणार आहोत. तर मी तुमचा जास्त वेळ न घेता सरळ मॅमकडे जाऊयात आणि जाणून घेऊयात की प्रिया दंडगे मॅम आपल्याला आज काय मार्गदर्शन करणार आहेत. मॅम, खूप खूप स्वागत आहे तुमचं राजमंचावरती. कशा आहात? नमस्कार, मी खूप छान, मजेत. बरं. आणि इकडे आल्यावर तर आणखी जास्त छान वाटते. अच्छा, खूप खूप थँक्यू. आणि तुम्ही विनंतीला मान देऊन आज या मंचावरती आलात. आजचा जो पॉडकास्ट आहे तो फार इफेक्टिव्ह होणार आहे, कारण मी स्वतः जवळपास 10-11 वर्षापासून प्रॅक्टिस करतोय. त्या प्रॅक्टिसच्या दरम्यान मला जे काही अडचणी आल्या, म्हणजे प्रत्येक पॅथीची, प्रत्येक प्रॅक्टिसचे एक लिमिटेशन्स असतात. आणि ते लिमिटेशन्स माझ्याकडे असे काही पेशंट आले, अशा काही आजारासाठी आले ज्याच्यासाठी आपल्याकडे औषधं नसतात. ॲलोपॅथीमध्ये म्हणा, आपण प्रॅक्टिस करत असताना मग आपण कधी कधी असं वाटतं की या आजारावर पण असं औषध पाहिजे, अशी आपण त्यांना ती ट्रीटमेंट देऊ शकलो पाहिजेत. आणि ते पुष्पौषधीविषयी जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला फार आनंद वाटला की आपण या विषयावरती आज मुक्तपणे चर्चा करणार आहोत. तर सांगा मॅम, काय असते ही पुष्पौषधी, कुणी शोधून काढली, कशी काम करते आपल्या शरीरावरती? पुष्पौषधी चिकित्सा किंवा ही जी औषधं आहेत जी फुलांपासून बनलेली आहेत, डॉक्टर एडवर्ड बाख जे 1930 साली त्यांनी लंडनमध्ये ही औषध चिकित्सा पद्धती शोधून काढली. बरोबर.
ते स्वतः MBBS होते, बॅक्टेरियोलॉजिस्ट होते आणि ते ज्या प्रकारची प्रॅक्टिस करत होते त्यामध्ये त्यांना समाधान वाटत नव्हतं. त्यांना असं वाटायचं की रुग्णाचा सर्वतोपरी विचार होणं, पूर्णतः पेशंट म्हणून विचार होणं, आपण रोगाला ट्रीट न करता रोग्याला ट्रीट करणं हे आवश्यक आहे. याच दरम्यान ते होमिओपॅथीचे जनक डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांच्या ऑर्गॅनन ऑफ मेडिसिन ही जी मेडिसिनची फिलॉसॉफी आहे त्याच्या संपर्कात आले, प्रभावित झाले आणि मग त्यांचं विचारमंथन सुरू झालं. त्यामधून जे त्या लंडनमध्ये राहत होते तिथले जे वेगवेगळ्या एरिया होते त्या एरियामध्ये जी फुलं यायची त्या काही निवडक फुलांपासून त्यांनी औषधं तयार केली. सगळ्यात पहिल्यांदा मिम्युलस हे औषध तयार केलं आणि त्यानंतर इम्पेशन्स हे औषध तयार केलं आणि आपल्या रोग्यांना ती ही औषधं द्यायला लागले. मुख्यतः कशासाठी द्यायला लागले, यामागे त्यांचं काय विचार काय होता, थॉट काय होता, तर फुलं हा एक निसर्गाचा उन्मुक्त असा आविष्कार आहे. बरोबर. फुलं आवडत नाही तसा माणूस विरळाच आहे. म्हणजे कुठलं ना कुठलं तरी फुल आपल्याला आवडतं, त्याचा गंध आवडतो, रूप आवडतं, रंग आवडतो आणि या फुलांमध्ये निसर्गतः माणसाला बरं करण्याची ताकद आहे. या फुलापासूनच फळ बनतं, म्हणजे पुनरुत्पादन जे वनस्पतींचं होतं ते फुलांपासून होतं आणि त्यामुळे यामध्ये असे औषधी गुणधर्म त्या झाडाचे सुद्धा सामावलेले आहेत. हा विचार घेऊन त्यांनी प्रत्येक फुलापासून औषध तयार केलं आणि ही औषधं दिली, त्या केसेस लिहिल्या. मग या प्रवासात त्यांना अनुयायी भेटले आणि मग ही पॅथी मोठी होत गेली. जवळजवळ आता 100 वर्ष होत येतील. डॉक्टर एडवर्ड बाख किंवा बॅच म्हणतात, फ्लॉवर थेरपी, पुष्पौषधी चिकित्सा पद्धती. बरोबर. काय गरज आहे समाजाला आज इतक्या सगळ्या औषध पद्धती असताना सुद्धा, म्हणजे ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे, हे होमिओपॅथीचीच एक ब्रँच समजली जाते, तरी सुद्धा बाकीच्या एवढ्या पथीज असताना युनानी आहे, हे आहे, पुष्पौषधीचं असं विशिष्ट वैशिष्ट्य ज्याला आपण म्हणू शकतो ते वेगळे पण काय आहे पुष्पौषधीची, किंवा ही वेगळी का आहे पद्धत? पुष्पौषधी सगळ्यांपासून वेगळी का आहे, तर ही सायकोसोमॅटिक डिसीजेस म्हणजे मनोकायिक विकारांमध्ये काम करते. यामध्ये मनाला जास्त महत्व दिलं जातं. मगाशी तुम्ही उल्लेख केलात की 90% डिसीजेस आर हॅव्हिंग माइंड, ओरिजिन इन माइंड. ओके, सायकोसोमॅटिक आहे म्हणजे ते माइंडमध्ये काहीतरी त्यांना होतं, स्ट्रेस उत्पन्न होतो, त्यांचं बॅलन्स जो आहे नेचरने दिलेला प्रत्येक व्यक्तीला तो बिघडतो आणि त्या इम्बॅलन्समुळे काही ना काहीतरी आजार निर्माण होतात. आता मॉडर्न मेडिसिन हे अलीकडं म्हणजे मानायला लागलं की अरे डायबिटीस झाला का, मग काही स्ट्रेस होता का, आणि स्ट्रेस इज द मेजर रिझन बिहाइंड डायबिटीस. डायबिटीसच्या मागं स्ट्रेस, ताणतणाव हे महत्वाचं कारण आहे. हायपर टेन्शन सुरू झालं, ब्लड प्रेशर सुरू झालं, त्या काळात पण काहीतरी स्ट्रेसफुल घडलेलं आहे. बऱ्याच वेळा नकोशा ठिकाणी माणसाची बदली होते, चिडचिड वाढते, त्यातून ब्लड प्रेशर सुरू होतं. गोळी ब्लड प्रेशरची घ्यावी लागते, पण मूळ कारण गेलं का, नाही. असंच काहीसं डॉक्टर एडवर्ड बाख यांनी पाहिलं अवतीभवती आणि असं बघितलं की प्रत्येक व्यक्तीची व्यक्त होण्याची किंवा एखाद्या घटनेवर त्याची रिॲक्शन ही वेगळी आहे. प्रत्येक माणूस वेगळा आहे. 2 जुळ्या भावांमध्ये सुद्धा स्वभावात जमीन आसमानाचा फरक आहे. तर यांना एकच औषध देऊन चालणार नाहीये. यांना यांच्या स्वभाव धर्मानुसार, यांच्या इमोशन्सनुसार औषध दिलं पाहिजे आणि त्यामुळं भावनांचं संतुलन राखण्यासाठी डॉक्टर एडवर्ड बाख यांनी पुष्पौषधी चिकित्सा पद्धती शोधली आणि ऍक्च्युअली याचं मूळ आयुर्वेदात पण आहे. पुष्प आयुर्वेद म्हणून, पुष्प आयुर्वेद, येस, आहेच. आपले पूर्वज फुलांचा उपयोग करतच होते. जसं नाही का आपण उन्हाळ्यामध्ये मोगरा येतो आणि मोगऱ्याच्या गंधाने तो उन्हाळ्याचा जो काही रखरख आहे, दाह आहे, तो कमी होतो. किंवा बकुळीची फुलं आहेत किंवा गुलाब बघून आपल्याला किती छान वाटतं. झोपेसाठी काही फुलं यूज केले जातात आणि याला एक उठाव देण्याचं काम डॉक्टर एडवर्ड बाखनी केलं. त्यानंतर देशोदेशी ही पद्धत खूप पॉप्युलर झाली, प्रसिद्ध झाली, लोकांना याचे गुण यायला लागले आणि त्यामुळे मलाही असं वाटलं की ही पॅथी आपण वापरावी आणि अगदी लहानांपासून म्हणजे जन्मलेल्या मुलापासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण ही पॅथी वापरू शकतो, कारण याला साईड इफेक्ट नाहीयेत. हे फ्लॉवर इसेन्स आणि एनर्जी मेडिसिन आहे. त्यामुळे इतर चिकित्सा पद्धतीचा वापर होत असताना ही पॅथी, ही औषधं आपण वापरू शकतो. त्याची सवय लागत नाही आणि त्यामुळे त्याचे धोके अजिबात नाहीयेत. त्यामुळे आपण वापरू शकतो. जशी फुलं आहेत
की निर्व्याज्य आहेत मनानं, ती संतुलन राखायला मदत करतात, निसर्गाजवळ आपल्याला जास्त नेतात. तर त्याचप्रमाणे ही पॅथी आपल्याला निसर्गाजवळ सूदिंग करते आणि जे आपलं आणि निसर्गाचं एक सुंदर नातं आहे ते नातं अधिक वृद्धिंगत करायला ही पॅथी मदत करते. जसं मगाशी तुम्ही सांगितलं की ॲलोपॅथिक प्रॅक्टिसमध्ये काय होतं की पर्टिक्युलर आजार घेऊन जेव्हा पेशंट येतात तर डॉक्टर त्यांना पर्टिक्युलर एक मेडिसिन म्हणजे जर ॲसिडिटीसाठी व्यक्ती आला तर एक अँटासिड्स आहेत 2-3 प्रकारचे ते त्यांना दिले जातात. उलटी होत असेल अँटीएमिटिक्स दिले जातात, ऑन्डेम वगैरे असे दिले जातात. या पॅथीमध्ये पण असंच आहे की म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा पेशंट इन्सोमनियासाठी आला, ओके, ज्याला झोप लागत नाही, मग ॲलोपॅथीमध्ये त्यांना आपण सेडेटिव्हज देतो, झोप लागण्याच्या गोळ्या वगैरे देतो. तसं इथे प्रत्येक झोप न लागणाऱ्या व्यक्तीला तीच गोळी आहे की तेच मेडिसिन आहे का वेगवेगळे आहेत? वेगवेगळं आहे. व्यक्तीच्या स्वभाव धर्मानुसार तुम्ही त्यांना मेडिसिन देऊ शकता. दुसरी गोष्ट की अगदी पेशंट स्वतः नाही आला आणि त्याची फॅमिली जरी आली, बरं, किंवा लहान मुलं आहे ते फारसं सांगू शकत नाही, पण त्याची आई बाबा कोणीतरी आपल्याला लक्षणं सांगतात, त्याच्यावर पण आपण औषध देऊ शकतो. प्रत्येकासाठी वेगळं औषध आहे. 4, 5, 6, 7 औषधांचं कॉम्बिनेशन करून ही औषधं दिली जातात. होमिओपॅथीची जशी दिली जातात ग्लोब्युल्सच्या स्वरूपात गोळ्या आणि त्याच्यामध्ये आपला मेडिसिनल आपण इसेन्स टाकतो, किंवा मग लिक्विड पण दिलं जातं, डायरेक्ट डायल्युशन. येस, डायरेक्ट डायल्युशन आपण पाण्यातून घेऊ शकतो. दिवसातून 4 वेळा घ्यायचं आहे. हे होमिओपॅथी सारख्याच याच्यात पण पोटेन्सीज आहेत? नाही, पोटेन्सी नाहीये. ओके, याच्यामध्ये फक्त 30 ही एकच पोटेन्सी आहे, अनेक अशा वेगवेगळ्या पोटेन्सी नाही. म्हणजे तीच पोटेन्सी अगदी जन्मलेल्या बाळालाही चालू शकेल आणि 80 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीला सुद्धा चालू शकेल, असं आहे? असंच आहे त्याच्यामध्ये. बरं, वा, ग्रेट. म्हणजे एकतर एक औषध लहान मुलालाही चालतं आणि म्हाताऱ्या व्यक्तीला सुद्धा चालतं, वरून त्याचे साईड इफेक्ट्स नाहीत, आणि मग याची इफेक्टिव्हिटी कुठे असं कमी जास्त होत नाही, कारण प्रत्येकाला डोस आपण 4 देतो. किती वेळ द्यायचं, अच्छा, हे त्याच्यावर, तो किती अॅक्यूट डिसीज आहे, क्रॉनिक आहे. आता तुम्ही इन्सॉम्निया म्हणला, निद्रानाश, बरोबर, याचं कारण काय आहे? तुमचं नुकतंच झालेलं ब्रेकअप आहे, तुम्हाला धंद्यात झालेलं नुकसान आहे, शॉक स्ट्रेस आहे, भीती वाटते आहे, अँझायटी आहे, की तुम्हाला मेनोपॉजमुळे झोप लागत नाहीये, तुम्हाला इतर कुठल्या औषधांचा साईड इफेक्ट आहे का, हे काय आहे, हे केस घेऊन, म्हणजे विशेषतः मनाचे सिम्पटम्स, मनाचा धांडोळा घेतल्यानंतर हे आपण प्रिस्क्राईब करू शकतो. बरं, हे खूप छान पद्धतीने सांगितलं. आणि जो मगाशी तुम्ही बोललात, परंतु प्रेक्षकांसाठी मला ते परत इलॅबोरेट करायला आवडेल की तुम्ही सांगितले त्याची सवय लागत नाही. आता आपण सुरुवातीलाच प्रेक्षकांना सांगितलं की हे जे मानसिक आजार आहेत त्याच्यावरती स्पेशली खूप छान काम करतं. आणि आजकाल मीही प्रॅक्टिस करतो, तुम्हीही करत आहात, आपल्या दोघांनाही माहीत आहे की झोपेशी रिलेटेड, डिप्रेशन, अँझायटी यांच्याशी रिलेटेड जेव्हा पेशंट येतात तर मोस्टली सेडेटिव्हज म्हणजे झोपेच्या गोळ्या आपण त्यांना प्रिस्क्राईब करतो. काउन्सिलरकडे काउन्सिलिंग आणि झोपेच्या गोळ्या हा एकच उपाय, म्हणजे ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात, पण त्यांचा एक गुणधर्म तोच असतो त्या मेडिसिनचा. काही काळानंतर त्यांना त्याची सवय लागते, म्हणजे तात्पुरता फरक पडतो, झोप न लागते तिथे झोप लागते गोळी घेतल्याच्या नंतर, परंतु काही काळाने त्या झोपेच्या गोळ्याशिवाय त्याला झोप लागत नाही. हा एक त्याच्यापेक्षाही मोठा आजार असं समजू शकतो आपण, त्याचा बॅड इफेक्ट. आणि याच्यामध्ये याचा साईड इफेक्ट तर नाही आणि याची सवय सुद्धा लागत नाही, म्हणजे काही दिवसांनी हे आपण बंद करू शकतो. ऑफकोर्स. आता आपण ताप आला म्हणून औषध घेतो, बरोबर आहे, ताप निघून गेल्यावर काय आपल्याला त्या औषधाची सवय नाही लागत ना. समजा आता मला एक या लाईफच्या टप्प्यामध्ये 6 महिने डिप्रेशन आहे, मी औषध घेतलं, माझं डिप्रेशन निघून गेलं, मी आणखी काही लाईफस्टाईल चेंजेस केले, माझं डिप्रेशन निघून गेलं. समजा मला आणखी 5-6 वर्षाने डिप्रेशन आलं, तर मग मी घेऊ शकते, परत घेऊ शकते. हे चिकित्सा करणारा डॉक्टर ठरवतो की किती काळ द्यायचं. महिन्याचं औषध असतं हे, महिन्याला घ्यायचं. एका महिन्यानंतर आपण फॉलोअप घेतो, काय काय सिम्पटम्स आहेत, किती राहिले, काय नाही, त्याप्रमाणे. साधारण खूप क्रॉनिक असेल तर 7-8 महिने आणि अॅक्यूट असेल तर 3 महिने. आता पुष्पौषधी चिकित्सा पद्धतीमध्ये रेस्क्यू रेमेडी नावाची एक रेमेडी आहे. बरेचसे सेलिब्रिटीज ही रेस्क्यू रेमेडी त्यांच्याजवळ असतेच असते. कशासाठी असते? काय होतं, त्यांना स्ट्रेस खूप येतो कामाचा.
आणि या स्ट्रेसमुळं ही रेस्क्यू रेमेडी घेतली की तात्काळ बरं वाटतं. हे 5 औषधांचं कॉम्बिनेशन आहे पुष्पाऔषधीमधल्या. त्यामुळे पॅनिक अटॅक्स येतात किंवा काही स्ट्रेस अचानक आला, समजा तुम्हाला असा एक फोन आला की त्याच्यावर तुम्हाला बॅड न्यूज कळाली, सो तुमची हृदय, बीपी सगळं वेगळ्या स्ट्रेस मोडवर तुम्ही गेलात ना, तर तेव्हा हे रेस्क्यू रेमेडी 4 थेंब जर तुम्ही पाण्यात घालून घेतलं तर सगळं छान नॉर्मल होतं. तुम्ही जी काही सिच्युएशन तुमच्या आयुष्यात आलेली आहे तिला फेस करायला तुमचे बाकीचे सेन्सेस काम करतात. तुम्ही समतोल राहून काही निर्णय घेऊ शकता. आणि हे लगेच बरं वाटतं? लगेच 10 मिनिटात तुम्हाला बरं वाटायला लागतं. बरं, एवढं? त्यामुळे त्यामुळे काही असे गैरसमज आहेत की बाबा हे महिने घेत बसायला पाहिजे, कारण आता अक्यूट आहे ना ते. पण जो आजार आहे ज्याची मुळं खूप खोलवर आहेत, क्रोनिक ज्याला म्हणतात, तुमचं चाइल्डहुड ट्रॉमा आहे, काही चाइल्डहुड मेमरीज आहेत, अशा जर काही गोष्टी असतील तर त्याला वेळ लागेल. मुळं जितकी खोल गेली आहेत तेवढा वेळ लागेल. पण असंही नाही की 5-6 वर्ष औषध घ्यायचे. 7-8 महिन्यामध्ये त्याला छान रिलीफ मिळतो, कारण ते औषध आहे. बरं, खूप छान. प्रेक्षकांसाठी एक थोडंसं आपण कॅनव्हास तयार करूयात. कुठल्या कुठल्या आजारांवरती हे पुष्पौषधी काम करते? आता आपण असं करूया की आपण लहानपणापासून वृद्ध यांच्याकडे जाऊया. लहान मुले, दूध छान पिते, पोटात गॅसेस होत नाही तर पण रडते सारखं, किरकिर. आई पण म्हणते जरा किरकिर आहे नाही बाळ, काय होते, स्वभाव आहे. मग ते का किरकिर करते, मग अशा वेळी हॉर्नबीम देणं, 1-2 थेंब किंवा हॉर्नबीम औषध आहे ते, तर ते घेणं. आणि ते त्याला गोड गोळी पण आपण देऊ शकतो किंवा पाण्यातून देऊ शकतो. ग्लोब्युल्स मुलं घेतात पटकन, कमी येते त्याची किरकिर. बरं. स्वभावात प्रत्येक माणसाच्या दोष आहेत. नाही, मला हा प्रश्न थोडासा सॉरी थांबवतो. कितव्या महिन्यानंतर देऊ शकतो का जन्मलेल्या बाळाला सुद्धा तुम्ही पुष्पौषधी चिकित्सा देऊ शकता. त्याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत. तेच सांगते मी. फुलं कशी आहेत की फुलं निसर्गाने तयार केलेली आहेत, त्या फुलांमुळे कुणाला ॲलर्जी सोडून दुसरं काही होऊ शकत नाही. या चिकित्सा पद्धतीमध्ये त्याचं एनर्जी मेडिसिन आहे आणि फ्लॉवरचा इसेन्स आहे. तो अतिशय सूक्ष्म प्रमाणात आहे, पण इतक्याही सूक्ष्म आहे की तो काम करतो आणि तुम्हाला बरं करतो. त्यामुळं हे निर्धोकपणे तुम्ही लहान बाळाला सुद्धा देऊ शकता. आता मुलांमध्ये काय डोस असतो याचा? लहान मुलांमध्ये 3 वेळा असतो दिवसातून, मोठ्या माणसांमध्ये 4 वेळा असतो. आणि समजा एखादं मूल किरकिर करते किंवा त्याचे माइलस्टोन्स डिले आहेत, लवकर चालायला लागलं नाही, लवकर रांगत नाहीये, त्याचे दात आले नाही आहेत, मग आळशी थोडंसं स्लो दिसते काहीतरी असं, मग त्यामध्ये स्क्लेरॅन्थस नावाचं औषध आहे, ते तुम्ही देऊ शकता. मुलं मोठी झाली की चिडचिड करतात, काही मनासारखं दिलं नाही की आदळापट करायची, जमिनीवर लोळायचं, हट्टीपणा करायचा, अशा वेळी पण आपण औषध त्यांना देऊ शकतो. इम्पेशन्स नावाचं औषध आहे. हे स्वभाव वैशिष्ट्य आहे, म्हणजे स्वभावाला औषध आहे याच्यात आहे ना. स्वभावाची धार बोथट करण्याचं काम पुष्पौषधी चिकित्सा करते. त्यामुळे आमच्याकडे बरेच काय म्हणतो पती पण येतात की बायकोच्या या स्वभावाचा त्रास होतो, जरा औषध द्या. आणि पत्नी पण खूप येतात की आमच्या पतीच्या या स्वभावाचा त्रास होतो, औषध द्या. त्यांना न कळतपणे पण आपण हे औषध देऊ शकतो पाण्यात घालून असल्यामुळे, किंवा बाबा दुसऱ्या कुठल्या कारणासाठी आहे म्हणून पण सांगू शकतो. संशयखोर आहे, हट्टी आहे, चिडचिड आहे, रागीटपणा आहे, या सगळ्यासाठी देऊ शकतो. मुलांमध्ये सगळ्यात एक महत्वाची गोष्ट आहे म्हणजे मुलं मोठी होतात, म्हणजे आई बाबा 3 वर्ष झाली की आपल्याला शाळेत सोडावे लागतात मुलं, प्ले ग्रुप असेल किंवा काय. मग अशा वेळी काही मुलं खूप आनंदाने जातात, काही जरा रडून जातात. येस, आई बाबांचं आणि ते सगळं मायेचं उपदार पांघरून सोडून बाहेर पडायचं नसतं. सो एक त्यांच्या आयुष्यात हा नवीन अनुभव आहे की आपलं घर सोडून, आपल्या आईची कूस सोडून त्यांना दुसऱ्या वातावरणात जायचंय. तर अशा वेळी ते मूल फारच हट्टीपणा करायला, रडून गोंधळ इतका, सगळे म्हणजे अहो सगळा क्लास आता रडायचा थांबला तरी हे मूल रडायचं थांबत नाहीये, काय करा. त्यांच्यासाठी पुष्पौषधी मधलं औषध आपण देऊ शकतो. चिडचिडपणासाठी इम्पेशन्स औषध आपण देऊ शकतो. वॉलनट नावाचं औषध देऊ शकतो की जे लिंक ब्रेकर आहे आणि लिंक मेकर आहे. म्हणजे या वातावरणातून त्या वातावरणात जाऊन स्वतःला ऍडजस्ट करण्याची अशी कंडिशन तर खूप आयुष्यभर येते बऱ्याच लोकांच्या. आता हे शाळेचं सांगितलं, उद्या तो कॉलेजला जातो, कॉलेजहून कुठेतरी जॉबला जातो, जॉब करून नंतर मुलीचं लग्न होतं तर मुलगी सासरी येते. येस,
तर असं होतं ना की मुलं हॉस्टेलवर राहायला गेला, मग होमसिक वाटणारच, इट इज बट नॅचरल. पण ते होमसिक एवढं झालं की तो तिथे राहायलाच तयार नाही, मी हॉस्टेल सोडून येणार. किंवा परदेशी मुलं जातात, मुलीही आता परदेशी नोकरीनिमित्त जातात, लग्न करून सासरी जातात आणि मग सासरी काही केल्या जुळवून घेता येत नाही, सारखी माहेरची आठवण येते, रडू रडू येतं. आई वडील पण म्हणतात आता राहा ना बाई, काहीच त्रास नाहीये. पण ते जे बदललेलं वातावरण आहे त्यासाठी जुळवून घ्यायला जरा ताकद लागते मनाला. ती ताकद हे वॉलनट औषध देतं. बर. इव्हन परीक्षांमध्ये मुलांसाठी पुष्पा औषधी एक्सलंट औषध आहे. परीक्षांमध्ये औषध हे खूप महत्वाचं औषध आहे. कशासाठी म्हणजे नेमकं? एक तर अभ्यास करताना बरीच मुलं विसरतात, कारण भीती असते मनामध्ये, किंवा खूप जण छान अभ्यास करून जातात आणि परीक्षेच्या हॉलमध्ये गेल्यावर काहीही आठवत नाही. उत्तरपत्रिका हातात मिळाली, कोरा, सगळं ब्लँक, बाहेर आल्यावर सगळं आठवतं. भीती बसलेली असते. यासाठी मिम्युलस हे औषध आहे. तर मिम्युलस हे औषध तुमची भीती घालवण्याचं काम करतं. ज्यांना इंटरव्ह्यूला जायला भीती वाटते, खूप छान हुशार मुलगा आहे, कॅन्डिडेट हुशार आहे, सगळं येतं आहे, काम करण्याची चांगली क्षमता आहे, पण तरी सुद्धा मुलाखत म्हणलं की एक्झामिनेशन फॉर्म ते जे आहे ना ते फेस करायला हे मिम्युलस, आस्पेन ही औषधं, लार्च नावाचं औषध आहे जे आत्मविश्वास देतं. म्हणजे तुमचा हरवलेला आत्मविश्वास परत मिळवून देण्याचं काम लार्च ही औषधी करते. आणि ही लार्च जर तुम्ही दिली तर मग तुम्हाला स्टेजवर जाऊन भाषण द्यायचं असू दे, किंवा मग मुलाखत फेस करायची असू दे, किंवा कुणाला भेटायला जायचं असायचं असू दे, किंवा फर्स्ट डेट असू दे, तुम्ही हे औषध घेऊन जाऊ शकता. मस्त कॉन्फिडंट वाटतं. खेळाडू बरेच जण रेस्क्यू रेमेडी घेतात लार्च सोबत. हो, कारण त्यांना मैदानावर जाण्यापूर्वी कॉन्फिडन्स हवा असतो, बरेच जण घेतात. आणि यामुळे काय होतं की आहे तुमच्या मनामध्ये शक्ती, पण काहीतरी आपल्याला इम्बॅलन्स व्हायला लागले, आपण मॅच नाही करून घेऊ शकत आहे. ही औषधं तुम्हाला मदत करतात. एक छान मदतीचा हात पुष्पौषधी चिकित्सा पद्धती तुम्हाला देते. मग आता स्त्रियांमध्ये आहे, काही स्त्रियांना गरोदर राहिल्यानंतर लेबरची, डिलिव्हरीची भीती वाटायला लागते. कसं होईल, नॉर्मल होईल का, काय होईल का, मी मरणार तर नाही ना, बाळ व्यवस्थित राहील ना, हे सामान्यपणे प्रत्येकीला वाटतं, महिलेला असते. पण ते अति व्हायला लागलं आणि हातपाय कापरे भरायला लागले, घाम फुटायला लागला, पॅनिक अटॅक यायला लागले, बीपी वाढतो, बीपी वाढायला चालू होतो, शुगर डिटेक्ट व्हायला लागते. आणि मग डॉक्टर म्हणतात झालंय नेमकं काय. अशा वेळी जर तुम्ही पुष्पौषधी चिकित्सा दिली तर मग त्यावेळी खूप मदत होते याची. हेच मेडिसिन, मिम्युलस नावाचं मेडिसिन फिअर साठी खूप छान काम करतं. ते फिअर कमी करतं, कॉन्फिडन्स वाढवतं, कॉन्फिडन्स वाढवतं. लार्च सह लहान मुलांना अंधाराची भीती वाटते. तुम्ही मग अशी बेड वेटिंगचा एक आपला बोलताना आलं माझ्याकडे, म्हणजे लिटरली असे काही पेशंट्स आहेत, आमच्या मुलाला बेड वेटिंग करतो तो, त्याला काही औषधं द्या. तर असं असतं ना की नाहीये, ॲलोपॅथीमध्ये नाहीये याच्यासाठी काही औषध, तर होईल हळूहळू तो कमी करेल. असं कुठलं औषध आहे त्याच्यासाठी? वॉलनट हे औषध आहे, चेरी प्लम हे औषध आहे. आणि काय नेमकं कारण आहे, समजा भीती वाटत असेल, अंधाराला घाबरतात मुलं, किंवा शाळेत जेव्हा जातात बाई कधीतरी टीचर चिडलेल्या असतात, कधीतरी छडी बसते, किंवा शेजारचा मुलगा रॅगिंग करतो, किंवा सो मेनी रिझन्स आर देअर. सो त्यामुळं हळूच त्या मुलाला बोलतं करून त्याचं कारण काढून घेतलं, किंवा आईला त्यांनी सांगितलं असेल तर आई आपल्याशी शेअर करेल, आणि मग त्याप्रमाणे आपण त्याला औषध देऊ शकतो. औषध घेतही ते मुलं आनंदाने, आणि मग बघता बघता 1-1.5 महिन्यामध्ये सगळं ते निघून जातं बेड वेटिंग. हो, तरी पण पुढे 1 महिनाभर कंटिन्यू करून 3 महिने घ्यावं असं आहे. याच्यामध्ये मुलं घेतात ते. गोड गोळ्या असं आहे ना. खूप छान. आणि प्रेक्षकांच्या मनात अर्थातच आपण फार खूप साऱ्या स्टेजेसमध्ये, खूप साऱ्या वेगवेगळ्या मेंटल स्टेटमध्ये हे औषध चालतं असं सांगितलं, परंतु आपण सांगू शकतो का प्रेक्षकांसाठी की हे सायंटिफिकली म्हणजे कसं काम करतं, किंवा ते कुठे ऍक्ट करतं, म्हणजे काय त्याचं कोर ऍक्शन काय असते याची, ज्याच्यामुळे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही मगाशी सांगितलं की मला उगीच घाबरायला होते, भीती वाटते, किंवा इंटरव्ह्यूला जाण्याच्या पूर्वी मी हे औषध घेतलं तर माझी भीती कमी होईल आणि कॉन्फिडन्स वाढेल. तर हे ऍक्ट कसं करतं थोडं सायंटिफिकली जर सांगता आलं आपल्याला तर. आता ऍक्ट कसं करतं, तर हे एनर्जी मेडिसिन आहे. त्या फुलांची जी स्वभाव वैशिष्ट्ये आहेत ना ती एडवर्ड बाख यांनी तपासली. म्हणजे इम्पेशन्स हे औषध जे आहे त्याच्या शेंगा ज्या आहेत त्या अशा फुटतात पटकन, आणि सगळीकडे बिया विखुरल्या जातात.
ते वाट बघत नाही की त्या बिया मॅच्युअर व्हाव्यात किंवा असं काही. तर त्या फुलाचं हे स्वभाव म्हणजे त्या झाडाचं हे स्वभाव वैशिष्ट्य आहे. तर ज्यांचं असं इम्पेशन्स आहे सगळ्यामध्ये, धीर धरवत नाही, पटकन व्हायला पाहिजे, अमुक तमुक, अशा पेशंटना दिलं. आणि हे पेशंटला दिल्यानंतर त्याचे केस स्टडीज त्यांच्याकडे ठेवल्या, त्यांनी पुस्तकं लिहिली, बरेच लेख लिहिले. त्यानंतर इट इज प्रूव्ड की हे यामध्ये उपयोगी पडतं. काही पेशंट्सवर त्यांनी तपासलं. येस, काही पेशंटना देऊन बघितलं, त्याच्या केस स्टडीज आहेत त्यांच्याकडे, त्यांनी लिहिलेली पुस्तकं आहेत ज्यामध्ये या केस स्टडीज आहेत. आणि काय होतं की जेव्हा आपल्याला त्याचा रिझल्ट दिसतो पेशंटची, तर आपल्याला कळतं की हे काम करत आहे. उदाहरणार्थ मनोकायिक विकार म्हणजे काय? येस, सायकोसोमॅटिक डिसीजेस. तर त्याचं मूळ मनामध्ये आहे, पण त्याचं मॅनिफेस्टेशन किंवा त्याचं इम्प्रिंट्स जे आहेत ते शरीरावर आहे. आता बऱ्याच वेळा असतो तो IBS, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, डायरिया असेल किंवा मग कॉन्स्टिपेशन असेल. काही काही लोकांना तर रोजच म्हणजे त्यांचं पोट व्यवस्थित साफ न होणं किंवा इतर अपचनाचा त्रास, खाल्लेलं ते व्यवस्थित पचत नाही. तर आपण अशा पर्सनॅलिटी जेव्हा बघतो ना, तेव्हा आपण डॉक्टर म्हणून सगळ्या पातळ्यांवर काम करतो. म्हणजे त्याचा गट फ्लोरा कसा आहे, लाईफस्टाईल कसं आहे, खातो काय आहे, किंवा अलीकडे काही अँटीबायोटिक्स घेतल्या होत्या का वगैरे सगळं आपण चेक करतो. जेव्हा पेशंटशी आपण बोलतो तेव्हा लक्षात येतं पेशंटला काहीतरी मनामध्ये त्रास आहे, काही अशा घटना घडून गेलेल्या आहेत, रूट कॉज काय आहे, त्याचा इम्पॅक्ट असा झालेला आहे. आणि बऱ्याचशा पर्सनॅलिटीज अशा असतात A++ पर्सनॅलिटीज, कुणाचं काहीही मी ऐकणार नाही, मी म्हणतो तेच खरं, माझ्या मताप्रमाणे सगळं झालं पाहिजे, आणि परफेक्शनिस्ट, हे असंच व्हायला पाहिजे, तू 7:30ला उठलंच पाहिजेस, हे आता 8च्या आत टेबल आवरून झालंच पाहिजे, 9च्या आत ते अमुक तयार झालंच पाहिजे, ऑफिसमध्ये असो, घरांमध्ये चालतंय, सगळं चालतं असं. तर सगळेजण वैतागलेले असतात, पण सांगणार कोण, मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण, असा प्रकार होतो. आणि मग तेव्हा आम्ही सांगतो की सर हे तुमचं परफेक्शनिझम आहे, ते अतिशय चांगलं आहे, खरंच चांगला गुण आहे, पण त्याचा अतिरेक होता कामा नये. जसं राग माणसाला आला पाहिजे, पण त्याचा अतिरेक होऊन त्याचंच नुकसान व्हायला लागलं तर तो राग काही कामाचा नाही. तसं परफेक्शनिस्ट असणं हे चांगली गोष्ट आहे, पण त्याचा सगळ्यांना त्रास आणि तुम्हालाही त्रास. तर अशा परफेक्शनिस्ट लोकांमध्ये मी बघितलेलं आहे की त्यांचं गट किंवा त्यांचं पोट हे असं काय म्हणतो त्याला, खराब असतं. म्हणजे एक तर त्यांना क्रॉनिक कॉन्स्टिपेशन आहे किंवा क्रॉनिक डायरिया आहे. आणि सगळे डॉक्टर फिरून झाले, सगळे अँटीबायोटिक झाले, सगळे टेस्ट झाल्या, तरी कळत नाही की हे असं का होतं. तर आता हे गट हे आपलं सेकंड ब्रेन आहे असं झालेलंच आहे रिसर्चमध्ये. तर त्याला जे सेन्सेशन होतं, गट फिलिंग जे आपण म्हणतो, तर कुठलाही धक्कादायक गोष्ट ऐकली पोटात गोळा येतो, भीती वाटायला लागते, वॉशरूमला जायला लागतं. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या निश्चितच रिलेटेड आहेत. आणि त्यामुळे यामध्ये पुष्पौषधीची जी चिकित्सा आहे ती अतिशय उपयोगी पडते आणि हे सिम्पटम कमी होतात. माझ्या एक पेशंट होत्या, अतिशय दिसायला सुंदर, पहिलं लग्न झालं आणि पहिल्या लग्नामध्ये तो नवरा अतिशय वाईट वागवायचा, मारहाण, नको ते शब्द वापरणं, सगळा ट्रॉमा तयार झाला आणि लवकरच तो डिवोर्स झाला. मग दुसरं लग्न झालं, दुसऱ्या लग्नामध्ये नवरा अतिशय चांगला पण अतिशय अबोल, आणि सगळा जो काही फोकस होता तो आपल्या भावा बहिणींकडे. आणि या सगळ्यामधून एक सप्रेशन झालेलं. या सगळ्याचं सप्रेशन असं होतं की त्या पेशंटला काहीही खायला येत नव्हतं, केवळ मुगाची खिचडी किंवा मुगाचं वरण किंवा भात हलकं. येस. आणि अशी 10-12 वर्ष त्या बाईंनी काढलेली, अशी वर्ष काढलेली. आणि मग माझ्याकडे जेव्हा आले तेव्हा मी त्यांना विचारलं की तुमची काय हिस्ट्री. तर त्यांनाही माहिती असतं, आता पेशंट पण अवेअर असतात की होमिओपॅथिक डॉक्टरकडे आपल्याला सगळ्या मनातल्या गोष्टी सांगाव्या लागतात. सो तिने मला ते सगळं सांगितलं. आपण त्यांना पुष्पौषधी चिकित्सा दिलं की जे डीप दुःख आहे तिचं, ॲग्रीमनी नावाचं औषध आहे त्याला. म्हणजे असं असतं ना, काही पेशंट येतात म्हणजे सगळं छान आहे हो, पण माहितीये का माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये ना माझ्या नवऱ्याचा मानपान केला नाही म्हणून माझा नवरा मधून रुसून आला, सगळीकडे खूप हे झालं हो. आणि आता म्हणजे तसं काहीच भांडण नाही झालं, पण ते खूप मनाला लागलं हो. मग हे अगदी दुःख आतमध्ये असतं की नवऱ्याने नोकरीची परवानगी नाही दिली किंवा आई वडिलांनी पटकन लग्न केलं, आपल्याला करिअरची संधी नाही दिली.
असं होतं की कुठेतरी मन जडलेलं आहे, त्या माणसाला आपण सांगणार होतो आणि तेवढ्यात त्या व्यक्तीचं लग्नच झालं. म्हणजे ही जी अशी मानवी आयुष्यामधली दुःख आहेत की आपल्याला काही कारणांमुळे प्रमोशन घेता आलं नाही, पुढे शिकता आलं नाही, अशी अनेक दुःख असतील माणसांची आणि ते आपण सप्रेस करतो. आणि ही सप्रेस झालेली जी दुःख आहेत त्याला ॲग्रीमनी नावाचं औषध आहे, गॉर्स नावाचं नैराश्यावर त्या औषध आहे. त्यातून त्या बाई पेशंट बाहेर आल्या. त्यांनी माझ्या फेसबुकला छान फीडबॅक सुद्धा दिला की मी इतका छान स्वयंपाक करायची की माझ्या स्वयंपाकाची सगळेजण स्तुती करायचे, पण मला काही खाता येत नव्हतं आणि मला आता डॉक्टरांमुळे खायला यायला लागलं. तर मला माझं कौतुक नाही करायचंय, पण हे डॉक्टर एडवर्ड बाख यांचं यश आहे की त्यांची चिकित्सा पद्धती अशी आहे जी या सायकोसोमॅटिक आजारांमध्ये काम करते. मायग्रेन असेल किंवा बऱ्याच जणांना सांधेदुखी लागते, शुगर डिटेक्ट होते, पाठ दुखत असते, पोट दुखत असतं, अशा गोष्टी असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओसीडी, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. आपल्याकडे कसं आहे ना डॉक्टर की मानसिक आजार एखाद्या माणसाला आहे म्हटलं की त्याला सामाजिक दृष्ट्या थोडंसं वेगळ्या नजरेने बघितलं जातं. हा, अरे बापरे, आता काय याचं होणार, काय खरं नाही याचं, असं काही नाही. जसं शरीराला आजार होतो तसे मनालाही आजार होतात. ते आपण आनंदाने म्हणण्यापेक्षा ते आपण ऍक्सेप्ट केले पाहिजे. त्याच्यावर आहेत चिकित्सा पद्धती, त्या अवलंबल्या पाहिजेत. आणि ओसीडी मध्ये क्रॅब ॲपल नावाचं औषध आहे. पुष्पौषधीमध्ये माणूस सारखी स्वच्छताच करतोय. एक बाई माझ्याकडे आलेली, तिला रोज एक साबणाची वडी लागायची, एवढं ती धुणं धुवायची, घरातलं पाणी टाक्या संपायच्या त्यांच्या, आणि इतकं करायची. म्हणजे इथं घाण नाहीये हे माहीत असलं तरी तसं व्हायचं. काही मनावर झालेले आघात. मग ते आम्हाला कळलं की त्या बाईंचं अबॉर्शन 2-3 झालेली, आणि आता बाळ होतं पण त्यावेळी झालेलं. बऱ्याच वेळा असं होतं की कुठली तरी घाण बघतो माणूस आणि ती मनावर त्याचं इम्प्रेशन बघतो. बेड रिडन पेशंटची सेवा करायला लागते, त्यातून असं होतं. काही भीती मनामध्ये, लहानपणचे काही ट्रॉमा असतात, अगदी छोट्या गोष्टी असल्या तरी त्यावेळी ते मोठ्या गोष्टी असतात. तर अशा गोष्टी असतात, ते ओसीडीचे पेशंट्स होतात. आणि मग सगळं परफेक्शनिस्ट, स्वच्छ झालंच पाहिजे, इथं घाण असताच कामा नये, ते असंच आहे. आणि मग ते कळतं की आपण त्याच्या आहारी गेलोय. 10 वेळा 20 वेळा हात धुणं, 25 गोष्ट वारंवार करतो. आणि त्याला क्रॅब ॲपल हे अतिशय छान औषध आहे, ते काम करतं. म्हणजे कॉम्बिनेशन्स मध्ये इतर याच्या आपण क्रॅब ॲपल देऊ शकतो ओसीडीच्या पेशंट. येस, ओसीडीच्या पेशंटला. काय होतं, मानसिक आजारासाठी जेव्हा हे पेशंट काउन्सिलरकडे जातो किंवा होमिओपॅथिक डॉक्टरकडे जातो, तर होमिओपॅथिक डॉक्टरांची केस टेकिंग हे नेक्स्ट 2-3 सेशनमध्ये काउन्सिलिंगमध्ये बऱ्यापैकी बदलतं. तर मला हा प्रश्न इथे विचारायचा आहे की हे औषधी सोलली काम करतात की याच्यात काउन्सिलिंगचा सुद्धा तेवढा इफेक्ट आहे? म्हणजे तुम्ही काउन्सिलिंग सुद्धा सोबत करता की फक्त एक जसे जीपी डॉक्टर्स औषधं देतात तशी देता, की काउन्सिलिंग सुद्धा करता? अगदी जीपींसारखं तर करून नाही चालत. बरोबर, थोडं काउन्सिलिंग करावं लागतं, थोडं पेशंटशी बोलावं लागतं. आपण केस घेताना रूट कॉज शोधण्यासाठी, येस, रूट कॉज शोधण्यासाठी आपण थोडं जास्तच त्याच्याशी बोलतो. बरोबर. आणि तोही आपल्याला विश्वास असल्याशिवाय पेशंट सांगत नाही. त्यासाठी थोडं रिलॅक्स करणं, प्रत्येकाची ती डेव्हलप केलेली इंडिव्हिज्युअल टेक्निक्स असतात, त्यामुळे पेशंट रिलॅक्स होतो, तो सांगतो आपल्याला. मग सांगताना हेही त्यांच्या लक्षात येतं की इतकं डीप सिक्रेट जे आपण आयुष्यात कोणालाच सांगितलेलं नाही ते डॉक्टरना सांगतो आहे. त्यामुळं थोडं काउन्सिलिंग पण लागतं. मी स्वतः त्यामुळे काउन्सिलिंगचा डिप्लोमा केलेला आहे शिवाजी विद्यापीठाचा, की यामुळे आपल्याला थोडं करावं लागतं गोष्टी, या सगळ्या गोष्टींमध्ये काउन्सिलिंग. पण औषध तुम्ही असं जरी दिलं, काउन्सिलिंग केलेलं नसलं, म्हणजे कशासाठी मी म्हणतेय की असे पेशंट्स आहेत की ज्यांच्या घरच्यांनी येऊन औषध घेऊन गेले. पुढचा प्रश्न तोच होता. बेड रिडन पेशंट आहे, वृद्ध पेशंट आहेत, आलेलेच नाहीत, लहान मुलं आहेत, त्यांना कसलं काउन्सिलिंग आपण करणार? नाही करू शकत. मग काउन्सिलिंग नसलं तरी औषध आहे, ते औषधाचं काम करतच. अधिक प्रभावी हवं असेल तर काउन्सिलिंग केलं पाहिजे. याच्यात मला जे समजलं ते हे आहे की फॉर एक्झाम्पल आता एखादा लहान मुलगा आहे, त्याला काउन्सिलिंगची गरज नाही, कारण त्याला जे प्रॉब्लेम्स आहेत ते अक्यूट आहेत. क्रोनिक केसेसमध्ये जर डीप ट्रोमा असेल आणि फार पूर्वी झालेला असेल तर ते थोडंसं उकरून काढण्यासाठी काउन्सिलिंग तेवढी गरजेची असेलच. हा प्रश्न मी विचारण्यामागचं कारण तुम्ही उत्तरही दिलं थोड्या प्रमाणात. अजून मला इलॅबोरेट करायला आवडेल की काय होतं की घरामध्ये नवरा बायको
एक जनरल उदाहरण, किंवा आई वडील, त्यांची मुलं वगैरे, त्या हस्बंडला हे माहित नाही की मी कुठे चुकतोय, मी सतत चिडचिड करतोय. ठीक आहे, तोच त्याला नाही कळणार मी चिडचिड करतोय, हे नॉर्मल आहे त्याला वाटतंय, पण बायकोला समजतंय की हा फार चिडचिड करतोय, वैतागलेला असतो, उगीच हे करतो. मग अशा ठिकाणी काय होतं की जर तो जाणार नाही डॉक्टरकडे, हा काही आजार नाहीये, सिंपल गोष्ट आहे, हा काही आजार नाहीये, मी डॉक्टरकडे कशाला जाऊ, तर त्यावेळेस अशा वेळेस जर त्याची वाईफ डॉक्टरांकडे आली आणि त्यांनी ते औषध घेतलं, ते जर त्याला न सांगता विदाऊट कसलीही काउन्सिलिंग किंवा कसलंही काही त्याला दिलं तर तो तेवढाच फरक पडतो का? आणि असे खूप सारे आजार आहेत. जर हे एवढं परिणामकारक आहे तर प्रत्येकाच्या घरामध्ये पुष्पौषधीच्या बॉटल्स असल्या पाहिजेत, दिसतील. कारण आपण ज्यावरती बोलतोय, ज्या गोष्टींवरती बोलतोय, हे काही सर्दी खोकला यावरती बोलत नाहीत. हे छोट्या छोट्या जे काही चिडचिड करणं, रागावणं, आपण ज्याला ओसीडी म्हणलो, परफेक्शन म्हणलो, या सगळ्या गोष्टी प्रत्येक घरात चालतात आणि यानं मन अस्थिर होतात, कुटुंब अस्थिर होतं आणि आपण रोगाकडे जातोय. ऍब्सोल्युटली. तर हे फार महत्वाचं आहे. म्हणून मला तो प्रश्न विचारायचा होता की त्याच्या नकळत जर आपण त्याला औषधं दिली तर त्याचा परिणाम तेवढाच होतो का, काही पर्सेंट कमी? अगदी अगदी नाही, न कळत दिलं तरी. म्हणून मी म्हटलं ना, औषध आहे, त्याचं काम ते करणारच, तर त्याचा परिणाम होतो. आणि मग त्यालाही वाटतं की अरे आपलं जर आता बरं चाललंय, आपण जरा कमी चिडचिड करायला लागलोय, आणि बीपी पण नॉर्मल आहे असं डॉक्टर सांगतात, अरे बीपी जरा नेहमीच चेक करणं चांगलं वाटतंय, असं शुगर तपासली तेव्हा ती पण थोडी आली आहे आटोक्यामध्ये. अशा ज्या गोष्टी घडतात, औषध आपलं काम करणारच. तुम्ही काउन्सिलिंग म्हणजे त्या पेशंटला सरळ द्या किंवा अशा मार्गाने द्या, तर परंतु थोड्या प्रमाणात का होईना, म्हणजे जर वाईफ आली तर हस्बंडची थोडीफार तरी हिस्ट्री आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे, कारण परफेक्ट औषध वेगवेगळे आहेत. होमिओपॅथीमध्ये जसं मला थोडक्यात थोडंफार माहिती आहे, ते जवळपास 3000च्या वरती औषध आजपर्यंत शोधली गेलेली आहेत. तसं पुष्पौषधीमध्ये किती औषधं आहेत? पुष्पौषधीमध्ये एडवर्ड बाख यांची जी औषधं आहेत ती 38 औषधं आहेत. ती 37 औषधं आहेत ती फुलांपासूनची आहे. 38वं जे आहे ते रॉक वॉटर म्हणून आहे. ते तिथला जो झरा होता त्याचं पाणी आणि त्याच्यापासून ते तयार केलेलं औषध आहे. आणि ही औषधं जी आहेत ती वेगवेगळ्या कॉम्बिनेशन, म्हणजे स्वभावाची जी वैशिष्ट्य आहेत आपली, दोष म्हणू आपण, स्वभावातले दोष जे निर्माण झालेले आहेत त्याच्यावरून ती दिलेली आहे. तुमचे काही असे एक्सपिरियन्सेस आहेत फार, म्हणजे आता आपण ज्याच्यावरती बोलतोय ते स्वभावावरती बोलतोय, मग फार वेगवेगळ्या गोष्टीसाठी तुमच्याकडे पेशंट येत असतील, हे तर नक्कीच आहे. असे काही फनी, क्रेझी, सिरियस असे काही एक्सपिरियन्स आहेत जे शेअर करू शकतो आपण? सांगत बसलं तर खूप, काही एकदम जे बेस्ट तुम्हाला वाटतात ते? येस, आमच्याकडे एक मुलगी येत होती आणि आधी ती स्वतः म्हणजे साधारण 22-23 वर्षांची मुलगी होती आणि ती हेअरफॉलसाठी यायला लागली. बरं, हेअरफॉल आहे वगैरे, म्हणजे ठीक आहे वगैरे, म्हणजे त्या ह्यानी झाले. मग नंतर एक दिवस त्यांनी मला दुसऱ्या तिसऱ्या ह्याच्यात विचारलं की थोडं बोलायचं होतं. म्हटलं काय बोलायचं? तर असं म्हणाली की बाबा माझं पहिलं लग्न झालं होतं, पण आमची त्या लग्नामध्ये खूप फसवणूक झाली. म्हणजे काहीतरी असं खूपच हे झालं, त्यामुळे मी महिन्याभरातच परत घरी आले. लग्न झाल्यानंतर? लग्न झाल्यानंतर परत आले, डिवोर्स झाल्यानंतर. आणि आता असं झालंय की आणखी एक मुलगा माझ्या आयुष्यात आलेला आहे, पण मला कळत नाहीये की मी काय करावं. मी काय करावं आता, मला निर्णय घ्यायला प्रॉब्लेम येतो. परत चुकतोय की काय? मग सिरॅटो हे औषध आहे, स्क्लेरॅन्थस हे औषध आहे, ते दिलं आणि तिनं तो निर्णय घेतला. तो तिचा निर्णय अचूक पण निघाला आणि स्टील शी इज इन कॉन्टॅक्ट विथ मी आणि तिचं छान लाईफ सुरू आहे. मग अशा वेळी पेशंट जो असतो तो घरच्यांपेक्षा डॉक्टरवर विश्वास ठेवतो, औषधांवर विश्वास ठेवतो आणि असा निर्णय घेतो. बरेच स्टुडंट असतात जे परीक्षांसाठी येतात, काही आई वडील घेऊन येतात, 12वी सुरू झाली आहे, हिला काहीतरी एक सपोर्टिव्ह मेडिसिन द्या, घाबरते, व्यवस्थित अभ्यास करते पण लक्षात राहत नाही. किंवा एक पेशंट जी मुलगी होती ना, तिला परीक्षा आली म्हटलं ना उलट्या सुरू व्हायच्या. आणि मग काय तिला एक्झाम हॉलवर तुम्ही घेऊन जाणार, ती कसं लिहिणार, डिहायड्रेशन व्हायचं, असं व्हायचं. आणि परीक्षा संपली नॉर्मल, मग काय करणार? मग त्यांना कुणीतरी सांगितलं किंवा माझा कुठला तरी लेख वाचलेला त्यांनी, ते आले माझ्याकडे घेऊन. मग आम्ही तिला पुष्पौषधी चिकित्सा सुरू केली, छान तिनं दिली. आता ती इंजिनियर आहे, मस्त एका ठिकाणी जॉब करते
किती दिवसासाठी दिली होती तिला मेडिसिन? तिला आपण साधारण 1.5 महिन्यांसाठी दिली होती. अच्छा, म्हणजे परीक्षेच्या अगोदर सुरू केली आणि त्यामुळे छान मार्क मिळाले, सगळं छान झालं. आणि असं होतं की हे एक मोठं समाधान डॉक्टरांना येतं की आपल्या औषधांमुळे कोणीतरी व्यवस्थित हे झालं. आणि एक होते गृहस्थ, खरं तर ते वेट लॉसला आले होते. बरं. माझं ओबेसिटी मॅनेजमेंट क्लिनिक आहे, तर वेट लॉससाठी आलेले. आणि ते आल्यावरच अशी मोठी रोबस्ट पर्सनॅलिटी आणि एका मोठ्या क्लास 1 ऑफिसर निवृत्त झालेले. आणि असंच आहे की बाबांना कोण सांगणार, सिंहाच्या जबड्यात हात कोण घालणार, असा सगळा प्रकार झालेला. ते माझ्याशी पण बऱ्यापैकी भांडतच होते की असं काय नाहीये, हे नाहीये, ते नाही, माझं वजन वाढलेलंच नाहीये, अमुक तमुक असं. मग त्यांना वजन वाढण्यासाठी म्हणजे कमी होण्याचे औषध असलं तर द्यायचं, मी खाण्यापिण्यात कमी करणार नाहीये. म्हणलं ठीक आहे. मग एल्म हे त्यांच्यासाठी औषध आहे. हे A++ पर्सनॅलिटीज आहेत ना त्यांच्यासाठी. त्यांना एल्म हे औषध दिलं. थोडा मवाळपणा आला. मग म्हणाले ठीक आहे, आता मी डाएट करतो. बरं. मग डाएट करायला सुरुवात केली आणि छान एक 10-12 किलो वजन कमी केलं. फ्लेक्झिबल व्हायला किती दिवस दिलं होतं औषध? 3 महिने. 3 महिने मिनिमम द्यावं लागतं. असं पण आपण देतो. आणि ऑटिझमसाठी आपण देतो. जी ऑटिस्टिक मुलं आहेत ना, ती थेरपी घेत असतात किंवा त्यांचं सगळं चालू असतं. पण त्यांच्यासाठी काही औषध द्यायचं असेल, म्हणजे खूप बडबड करतात किंवा खूप हायपर असतात ते मुलं, अशा मुलांसाठी ती पण पॅथी खूप चांगली काम करते, पुष्प औषधी. त्यामुळे ज्यांचे डिलेड माइलस्टोन्स आहेत, स्लो लर्नर्स आहेत, अशा ऑटिझम असलेली मुलं आहेत, यांच्यासाठी पुष्पौषधी हे साईड बाय साईड द्यायला काहीच हरकत नाही. त्यामुळे त्यांची प्रगती चांगली होते. आता लक्षात राहणारं उदाहरण सांगते. माझ्या मैत्रीण आहेत योजना नरसिंघानी, त्यांचा मुलगा रचित हा ऑटिस्टिक आहे. म्हणजे मी लहानपणापासून मैत्रीण असल्यामुळे बघितलेलं आहे त्यांचं स्वतःचं थेरपी. आणि त्या मुलासाठी त्यांनी प्रचंड काही केलेलं आहे, एक्सेप्शनली सगळं केलेलं आहे. आणि बरेच वर्ष टच नव्हता. मग आला, मग 12वी होती, तो आता नॉर्मल शाळेत जातो. तर रचित नॉर्मल शाळेत गेला, नॉर्मल सायन्स घेऊन 11वी-12वी केली. 12वीच्या वेळी म्हणाला मला खूप चिडचिड येते, मला खूप राग येतो, प्रिया आंटी खूप त्रास होतो मला डॉक्टर याचा, की मुलं कशीही माझ्याशी बोलतात. आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे अशा मुलांना टार्गेट केलं जातं. आणि मग त्याला ते लक्षात राहत नव्हतं, चिडचिड व्हायची. मग पुष्पौषधी दिलं त्याला. छान 12वीची परीक्षा दिली. आता BSc ला ऍडमिशन घेतलेली आहे त्यानं नॉर्मल युनिव्हर्सिटीमध्ये. तो पोहायचा. मग पोहण्याचे जे लॉंग रन्स असतात ना, खाडी पोहणं वगैरे, जवळजवळ 6 फूटच्या वर उंची आहे त्याची, छान पोहतो. स्कुबा डायव्हिंग करतो, जीवरक्षक दलामध्ये हेल्पिंगला जातो. आणि मग म्हणलं मला कुठली तरी रेस असली की मग त्याला थोडं टेन्शन रिलीज करायला आपण रेस्क्यू वगैरे अशी औषधं देतो. चांगलं त्याचं खूप छान प्रगती झाली. आणि यामधून आता रचित पॅरा ऑलिम्पिक्सला क्वालिफाय झालेला आहे. सो हे खूप छान हे आहे. आणि आता योजना बऱ्याचशा ऑटिस्टिक मुलांना माझ्याकडे रेफर करतात की मॅडमकडे जा तुम्ही, आणि थोडी मदत होईल या सगळ्याची म्हणून. याच्या सोबत काही त्यांनी ट्रीटमेंट घेतली होती? नाही, त्यांनी फक्त पुष्पौषधी चिकित्सा आणि काही नाही घेतलं होतं. बाकी काही नाही. त्याची पूर्ण थेरपी वगैरे सगळी पूर्वी झालेली आहे. म्हणजे लहानपणापासून तो खूप हायपर होता, मग हळूहळू कमी झाला हे सगळं. पण मला सांगायचं काय की पुष्पौषधी चिकित्सा पद्धती प्राण्यांमध्ये, न बोलू शकणाऱ्या मुलांमध्ये, आपले सिम्पटम्स व्यवस्थित सांगता न येणाऱ्या बेडरिडन पेशंटमध्ये, ऑटिस्टिक मुलांमध्ये, स्लो लर्नर मुलांमध्ये, सगळ्यांमध्ये खूप छान काम करते. काही आजार असतात, मी जसं सांगितलं की सायकोसोमॅटिक वरती हे काम करत आहे. आणि सायकोसोमॅटिक ओरिजिनचा सर्वात जो अगदीच नॉन क्युरेबल आजार आहे तो सोरायसिस वगैरे, स्किनचे जे आजार आहेत ते सोरायसिस, एक्झिमा, हे सगळ्या गोष्टी, त्याच्यामध्ये पण हे काम करतं. खूप छान काम करतं. कारण स्किन स्पेशालिस्टच सांगतात की बाबा सोरियासिस हा तुम्ही जास्त करून हे करा. प्रत्येकाची वेगवेगळी कारणं असतात काही सुरू होण्याची. कोणाच्या मुलीनी मनाविरुद्ध लग्न केलं म्हणून, कुणाला प्रमोशन चांगलं मिळालं नाही म्हणून, कुणाच्या घरी चाइल्डहुड ट्रॉमा होता,
अशी अनेक कारणं आहेत. कुणाला कर्ज खूप झालं, कुणाचा बिझनेस बुडाला, अशी अनंत कारणं घेऊन पेशंट्स येतात आणि या पेशंटना आपण ती औषधं दिली की सोरियासिस कमी व्हायला मदत होते. त्याचबरोबर काही होमिओपॅथिक आपण मेडिसिन्स पण देतो. ओके. एक्सटर्नल ऍप्लिकेशन पुष्पाऔषधीमध्ये एक आहे, ओरली पण आपण देऊ शकतो, एक्सटर्नल ऍप्लिकेशन्स पण करू शकतो. आणि औषधीमध्ये आहे एक्सटर्नल ऍप्लिकेशन्सचे काही ब्रँड्स आहेत. आम्ही ब्रँड नाही वापरत, आम्ही डायरेक्ट ते टिंक्चर जे आहे ते लावायला देतो स्कोरियासिसच्या पॅचेसवर किंवा एक्झिमाच्या याच्यावर, आणि इनहेल करायला सुद्धा देतो काही. आता असाच एक आला की आता हे बॅच डॉक्टर एडवर्ड बाखनी सगळं शोधलं आणि त्यांची ही औषधं आहेत. आता बरेचसे असे चिकित्सक आहे जे भारतीय फुलं सुद्धा अशा प्रकारे वापरतात, स्वतःहून भारतीय फुलांचे इसेन्स करून वापरत आहेत. त्याच्यावरची बरंच साहित्य पण उपलब्ध आहे आणि मी पण आता या भारतीय फुलांचा अभ्यास करून करायला लागलीय की गोकर्णाचं जे फूल आहे त्याचा चहा बनवणं, चहा म्हणजे सरबत बनवणं, किंवा हिबिस्कस जास्वंदाचा चहा, पळसाचा चहा, या सगळे चहा तुम्हाला एकदम टेन्शन रिलीज करायला, स्ट्रेस लेवल कमी करायला, छान झोप येण्यासाठी हे मदत करतात. सीता मातेला ज्या अशोक वनात ठेवलेलं होतं, ती जी अशोकाची फुलं आहेत ती उदासी दूर करायला मदत करतात. म्हणजे अशी काही काही गोष्टी, असे काही काही योगायोग आपल्याला बघायला मिळतात. किंवा कढीपत्त्याची फुलं आहेत, त्याचं जर तुम्ही औषध घेतलं तर तुम्हाला ऍसिडिटी पासून मुक्तता मिळते. किंवा तुम्हाला अमलतासची फुलं आहेत की ती तुम्हाला ज्याला काय म्हणतो उदासी किंवा डिप्रेशन कमी करायला, एकटेपणा कमी करायला मदत करतात. दारू सोडवण्यासाठी आले कोणी पेशंट तुमच्याकडे? येतात पण तो जरा थोडासा कॉम्प्लिकेटेड भाग होतो, कारण दारू पिणाऱ्या माणसाला औषध घरचे घेऊन जातात, पण देणार कसं? त्यांना आहेत औषधं, क्रॅब ऍपल देऊ शकतो आपण, किंवा हॉली देऊ शकतो संशय घेत असेल दारू पिऊन तर, किंवा विलोक देऊ शकतो, असे आहेत. आत्मकेंद्रित माणूस आहे, कशाची भीती वाटते म्हणून पितो, असं आपण औषधी देतो, पण न कळत देणं फार अवघड होतं, कारण तो नशेत राहतो ना सतत. आणि अल्कोहोल ड्रिंक घेऊन झोपून राहिलेल्या माणसाला ती घरचे लोक, म्हणजे प्रॅक्टिकली इट इज नॉट पॉसिबल काही वेळा. पण जे स्वतःहून जर आला असेल व्यसन सोडवण्यासाठी तर पुष्पौषधी निश्चित मदत करते. कारण बरेच जे अल्कोहोलिक पेशंट असतात ते भीती असते कशाची तरी, म्हणजे जो नकोसा प्रसंग आयुष्यामध्ये घडला आहे त्याला ताठ मानेने किंवा निधड्या छातीने फेस करण्याची त्यांची तेवढी कमकुवत मन असतं त्यांचं, म्हणजे करू शकत नाही, तेवढं कणखर मन नसतं. आणि त्यामुळे मग अशी औषधं आपण उपाययोजना करतो, देतो. बाकीच्याही गोष्टी कराव्या लागतात, लाईफस्टाईल चेंज करावी लागते, काउन्सिलिंगने मानसिकता चेंज करावी लागते. पण पुष्पौषधी चिकित्सा कुठलाही साईड इफेक्ट नसल्यामुळे आपण दीर्घकाळ देऊ शकतो आणि इतर कुठल्याही पॅथी बरोबर घेऊ शकतो. तुम्ही मगाशी म्हणाला आणि तुम्ही मगाशी म्हणाला ना, तर बरेचसे सेलिब्रिटीज ही पुष्पौषधी आपल्या स्वतःजवळ ठेवतात. आणि अवेअर असतात, रेस्क्यू घेतात, ऑलिव्ह घेतात, लार्च घेतात. तुमच्याकडे येतात असे कोणी सेलिब्रिटी किंवा माहितीतले असे कोणी आहेत? नाही, मी नाव नाही सांगू शकत. बरं, ठीक आहे. मानसिक विकाराचंच एक पुढचं प्रोग्नोसिस म्हणू शकतो, किंवा त्याच्यामुळे उद्भवलेले सेक्शुअल डिस्फंक्शन किंवा डिसऑर्डर्स हे प्रमाण एक फार वाढलेलं आहे. त्याच्यामुळे कित्येक घरं तुटत आहेत आजकाल. हे त्या सेक्शुअल डिसऑर्डर्स मध्ये पण काम करतात. मेनली काय होतं की पती मधला संवाद संपलेला आहे, कम्युनिकेशन नाही. बरोबर. आणि मग अपेक्षा खूप असतात, अवास्तव अवाजवी अपेक्षा असतात. तो आजार नाही हेच लोकांना कळत नाही. बऱ्याच गोष्टी जसं आपण म्हणतो की इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन आहे, हे आजार नाहीयेत, ही मनाची अवस्था आहे. त्यांनी वाढवलेल्या अपेक्षा वेगळ्या आहेत. अपेक्षा वेगळ्या आहेत. म्हणजे तो एक वेगळा स्वतंत्र विषय होऊ शकेल असं डिस्कशन आहे ते. पण तरी सुद्धा या गोष्टी पती पत्नी दोघंही आले किंवा एकटं जरी आलं तरी आपण हे औषध देतो, काउन्सिलिंग करतो आणि याच्यावर चांगला फरक बघायला मिळतो.
मगाशी तुम्ही वजन वाढीसाठी आणि कमी करण्यासाठी सुद्धा हे काम करते, खूप छान काम करते. त्याच्यात डाएट करण्याची सुद्धा गरज नाही. नाही, डाएट तर केलं पाहिजे. कारण म्हणजे तुम्ही रोज जर मी जंक फूड खातो आणि माझं औषधाने वजन कमी होते ही वास्तव अपेक्षा आहे, तर ते तसं नाही होत. पण तुमचं जे वजन कमी करण्याचं गोल आहे त्याच्या आड काय येतंय, म्हणजे युअर वेट इज इन युअर माइंड. बरोबर. तुमची माइंड फ्रेम व्यवस्थित नसेल तर तुम्ही असा कुठलाही वेट लॉसचा प्रोग्राम पूर्ण करू शकत नाही. बरोबर. यासाठी आपण पेशंटना औषधं देतो. कॉन्सन्ट्रेशनसाठी क्लॅमॅटिस सारखं औषध आहे, किंवा चिकरी नावाचं औषध आहे. आळशी पेशंटसाठी स्क्लेरॅन्थस आहे, किंवा मेनोपॉज मध्ये जर डिप्रेशन, अँझायटी आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं फॅट डिपॉझिशन झालंय, तो ऑलिव्ह नावाचं औषध आहे, लार्च नावाचं औषध आहे. ही त्या इंडिव्हिज्युअलायझेशन करून आपण देतो त्यांना, आणि मग त्यांचं वजन छान कमी व्हायला लागतं. ओके. हा विषय असा आहे, आपण खूप डीप जाऊ शकतो अजूनही, परंतु या पॉडकास्ट या एपिसोडसाठी आपल्याला थोडे लिमिटेशन्स आहेत, म्हणून मी माझे प्रश्न थांबवतो. तुम्हाला अजून काही विशेष आहे जे सांगायचं राहिले किंवा माझ्याकडून विचारायचं राहिले आणि तुम्हाला आवर्जून प्रेक्षकांना सांगायचं असं काही आहे? मला एकच सांगायचं आहे की आपल्या मनाला सांभाळा. आपलं मन जे आहे ते खूप व्यामिश्र आहे, म्हणजे कॉम्प्लेक्स्ड गोष्ट आहे, आणि त्यासाठी तुम्हाला कोणताही असा स्वभाव दोष निर्माण झाला, तुम्हाला डिप्रेशन येऊ दे, तुम्हाला स्ट्रेस येऊ दे, कोणाचा खूप मत्सर वाटू दे, असं काहीही झालं, भीती वाटायला लागू दे किंवा अँझायटी डेव्हलप होऊ दे, प्लीज कोणाशी तरी बोला. आता आपण बघतो की आतल्या आत घुसमट होते लोकांची, लोक आत्महत्या करतात. संवाद होणं फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. म्हणूनच मी माझ्या राजमंचाचं संवादातून उत्थान हे खूप छान मला आवडलं. संवाद, आणि या संवादासाठीच आपण इथे आहोत. तर हा संवाद झाला पाहिजे. मदतीचे खूप हात असतात. तुम्हाला जर माहीतच नसेल, तुम्ही सगळी दारं आणि खिडक्या बंद करून स्वतःला जर कोंडून घेतलं, अशी भावनिक घुसमट व्हायला लागली, तर मग अवघड असतं. आणि हे मान्य केलं पाहिजे की मला मदत लागू शकते, आणि ती घेतली पाहिजे. बरेच लोक नाही, माझं मी बघतो, मला काय होतं, मी शहाणा आहे, म्हणजे सगळ्यातलं सगळं कळतं, असा जो एक प्रकार आहे. तेव्हा असं नाहीये की ज्याला काय म्हणतो ना, हा सगळा एक माणसाच्या मनाचा जो व्यापार आहे तो स्वतः कळत नाही. तर त्यासाठी तज्ज्ञांची नक्की मदत घ्या. आणि पुष्पौषधी चिकित्सासारखी ही जी औषध प्रणाली आहे तिचा नक्की वापर करा. आणि मुळात काय म्हणतो त्याला ना, संवादाचं दार नेहमी उघडं ठेवा. ओपन व्हा. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही इथे आलात आणि खूप खूप छान आणि एक वेगळ्या पद्धतीची औषध प्रणाली मला सुद्धा समजली, आणि तुमच्या माध्यमातून, या मंचाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांना सुद्धा समजली असेल. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला नक्कीच विचारू शकता. इथून पुढे अशाच कुठल्या नवनवीन वेगळ्या विषयावरती तुम्हाला ऐकायला आवडेल, त्या गेस्टची नावं किंवा त्या विषयाचे सूचना तुम्ही आम्हाला देऊ शकता. आम्ही त्या गेस्टला या मंचावरती आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. सर्वात महत्त्वाचं, बऱ्याच लोकांना वेळ नसतो किंवा लॉंग पॉडकास्ट बघायला आवडत नाही. त्याच्यासाठी आपलं राजमंच क्लिप्स म्हणून एक वेगळं चॅनल आहे. त्याच्यामध्ये आपण या लॉंग पॉडकास्टच्या छोट्या छोट्या क्लिप्स कापून त्याच्यावरती टाकतो, ज्यामध्ये तुम्ही त्या छोट्या छोट्या क्लिप्स बघून अगदी कमी वेळेमध्ये स्वतःचं नॉलेज वाढवू शकता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा पॉडकास्ट संपूर्ण बघा. हा पॉडकास्ट त्या प्रत्येकासाठी आहे जो आयुष्यात एकदा तरी आजारी पडलेला आहे, आणि त्याने हा पॉडकास्ट नक्कीच पाहिला पाहिजे आणि पाहून शेअर केला पाहिजे. कारण हा पॉडकास्ट, ही माहिती प्रत्येकासाठी खूप जास्त गरजेची आहे. आणि अत्यंत महत्त्वाचं, ज्या मॅमने, प्रिया दंडगे मॅमने आपल्याला इतकं महत्त्वपूर्ण असं मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांच्यापर्यंत तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल, त्यांना काही कॉन्टॅक्ट करायचे असतील, तर त्यांच्या संपूर्ण कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत. कमेंटमध्ये एक कमेंट असेल, ती पिन केलेली असेल, तुम्ही तिथून सुद्धा मॅमपर्यंत पोहोचू शकता. मॅमला प्रेम असू द्या आणि या मंचाला प्रेम असू द्या. आपण सगळेच एकमेकांवरती प्रेम करून ग्रोथ करूयात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्स.